नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत गुलाम अली यांच्या कॉन्सर्ट्सवरती जी शिवसेनेने बंदी घातलेली आहे, शिवसेनेने त्याला विरोध केलेला आहे, त्या संदर्भामध्ये अर्थातच काही महत्त्वाचे प्रश्न आपण त्यानिमित्तानं उपस्थित करतोय. गुलाम अलींच्या गझल मैफिलीला विरोध ही शिवसेनेची स्टंटबाजी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण विचारतोय. गझल, शास्त्रीय संगीत आणि सुफी संगीत यांना देशांच्या सीमांमध्ये बांधणं योग्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि मुख्यमंत्री प्रखर राष्ट्रवादापुढे झुकले, हा शिवसेनेचा दावा भाजपला मान्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. कारण भाजपची एक पॉलिसी आहे, पाकिस्तानच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी बोलणी चालू आहेत आणि त्याच्या विरोधात शिवसेनेची भूमिका आहे. नेमकं काय चाललंय हे आपण त्यानिमित्तानं बघणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये काही मान्यवर आहेत. अरविंद भोसले आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. कौशल इनामदार, गायक संगीतकार आपल्यासोबत आहेत. जतीन देसाई आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आणि केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न कौशल इनामदार तुम्हाला विचारायचा आहे आणि मान तुमचाच आहे उत्तर देण्याचा. खरं तर कारण विषय संगीताचा आहे, सुरांचा आहे. आणि अर्थात ज्या पद्धतीनं शिवसेनेनं हे जाहीर केलेलं आहे की गुलाम अलींचे कार्यक्रम होऊ देणार नाहीत, काय तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया? ह्याच्यात आता दोन गोष्टी आहेत की एक तर आपण अगदी शिवसेनेच्या बाजूने विचार केला किंवा त्यांचा हितचिंतक म्हणून मी एक बोललो तर मला वाटतं की शिवसेना एक परसेप्शन वॉर हरलेलं आहे याच्यात. याचं कारण असं की इकडे खरं तर तो जगजीत सिंग यांना श्रद्धांजली म्हणून कार्यक्रम होता. गुलाम अली येऊन गाऊन गेले असे. तिथे आज आपण गुलाम अली इतका ह्याच्यावर सगळा एक चर्चा अशी झाली, त्यामुळे गुलाम अलींना आणखीन 2 कार्यक्रम मिळाले. दिल्लीतही मिळाला, कलकत्त्यातही मिळाला. शिवाय याच्यापेक्षा गुलाम अली गायक आहेत, पण त्यांना एक पॉलिटिकल प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि प्राईम टाईमला त्यांना सगळ्या 9च्या बातम्यांमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांना त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा जो एरवी त्यांना संधी मिळाली नसती ती उपलब्ध करून दिली. त्यामुळे एका अर्थाने शिवसेनेनी गुलाम अलींचा PR म्हणून काम केलं असं झालं. तर हे खरं व्हायची काही गरजच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की पाकिस्तान क्रिकेट टीम आणि एक गायक जो पाकिस्तानचा आहे याच्यात थोडासा फरक केला पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट टीम आपल्या टी-शर्टवर पाकिस्तान असं लिहून येते. समजा मॅच जिंकली भारत पाकिस्तान तर पाकिस्तान जिंकलं असं आपण म्हणतो. हरलं तर आपण म्हणतो पाकिस्तान हरलं. पण गुलाम अलींची मैफिल चांगली झाली तर आपण पाकिस्तान जिंकलं असं नाही म्हणत. याच्यात फार फरक आहे. तो देशाचा प्रतिनिधी म्हणून येतोय का नाही हे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक डिप्लोमॅटिक लेव्हलवर पुन्हा हे थोडंसं बाळबोध होतं असं मला वाटतं. म्हणजे शिवसेनेचं म्हणणं असं होतं की तुम्ही याच्यावरच्या जवानांचा थोडा विचार करा. बरोबर आहे, करायलाच हवा. माझं म्हणणं असं आहे की त्यांना उत्तर द्यायचं असेल पाकिस्तानला तिथे तर सीमेच्या त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या चौक्या उडवा, त्यांना उद्ध्वस्त करा, त्यांचं बाकीचे दोर कापा. हा एकटा माणूस हा काय पाकिस्तानचा प्रतिनिधी नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आपण समजा म्हणतोय की त्यांनी आपले सीमेवर जवान मारले म्हणून आम्ही गुलाम अलींचं गाणं बंद करतोय, तर ही अत्यंत पुचाट प्रतिक्रिया त्याला. म्हणजे त्यांनी काय केलं तर आपले जवान त्याच्यात शहीद झाले आणि आम्ही काय केलं तर गुलाम अलींचं गाणं बंद केलं. तर इकडेच आपली हिरोगिरी येऊन थांबणार आहे का? नक्की ही हिरोगिरी आहे का? तर मला असं वाटतं की हा सगळा फ्युटाईल एक्झरसाइज आहे आणि गाण्यामध्ये हे नसतं बघितलं आणि त्यांना गाऊन दिलं असतं तर डिप्लोमॅटिकली आपल्याला याचा फायदाच झाला असता. आज याच्यावर सगळं चर्चा होऊन गुलाम अलींचा जास्त प्रसार झालेला आहे आणि हा फक्त शिवसेनेचा प्रॉब्लेम आहे असं नाही म्हणत आहे. हे सगळीकडेच होतं. ॲग्नेस ऑफ गॉड तुम्ही बघा, तिथे पण वेगळा प्रेशर ग्रुप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना आता सरकारमध्ये आहे, बरोबर हो की नाही?
त्यामुळे सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हिस्ट टाईप काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी लागते. तर ह्याच्यावरनं म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात असंच मुळात वाटत नाही. बरोबर आहे. कारण पॉलिसी डिसिजन समजा घेतला मंदार, की पॉलिसी डिसिजन घेतला की परराष्ट्र धोरणच असं म्हणतं की पाकिस्तान बरोबर सगळे संबंध कापा, अगदी सगळे, तर मग हा डिसिजन योग्य आहे. पण तुमचीच महानगरपालिका आहे, त्या कार्यक्रमाला इतर लायसन्सेस मिळाले कसे? त्या कार्यक्रमाला हे का मिळालं, ऑडिटोरियम का मिळालं? दुसरी गोष्ट म्हणजे हा एकच कार्यक्रमाचा आहे का? राहत फतेह अली खान मागच्या महिन्यात येऊन गायले, आतिफ अस्लमचा आत्ताच कार्यक्रम झाला फेब्रुवारीमध्ये, तर तिथे काही आपण ऐकलंच नाही असं. नक्की. आपण एकेका मुद्द्यावरती येऊयात. सुनील कदम आपल्यासोबत आहेत. सुनील कदम, काय पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्याकडे बघताना, म्हणजे पाक आणि इंडो पाक रिलेशन्सकडे बघताना एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे. आणि ज्या दृष्टिकोनातनं आपण बघतो मला वाटतं तो चुकीचा आहे. अनेक वेळा असं होतं की आपण पाकिस्तान एक मुसलमान राष्ट्र आहे अशाच दृष्टिकोनातनं बघतो आणि म्हणून त्याच्यातनं ज्या काही गोष्टी होतात त्याचे डेव्हलपमेंट्स आहेत. मला वाटतं पाकिस्तान एक शेजारी राष्ट्र आहे आणि शेजारी राष्ट्र ज्या प्रकारे बरोबर जसं व्यवहार, आवाज रिफ्लेक्ट होतोय, आवाज परत. ठीक आहे, आपण आवाज आपण तोपर्यंत थोडा वेळ घेऊ. तुमच्याकडे पुन्हा येतो. जतीन देसाई, काय प्रकारे तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती? नाही, मला असं वाटतं की गुलाम अलीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता आणि गुलाम अलीचा मी स्वतः त्यांचा चाहक आहे आणि एक चाहक म्हणून देखील मी तुम्हाला म्हणतो की मला गुलाम अलीचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार शिवसेनेला हिसकावून देण्याची परवानगी कोणी दिली, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि माझ्यासारखे मुंबईत हजारो लोक आहेत, भारतात काही कोट्यावधी लोक आहेत की ज्यांना गुलाम अलीचा लाईव्ह परफॉर्मन्स ऐकायचा आहे. प्रश्न असा आहे की त्यांच्या अधिकाराचं काय? त्यांच्या अधिकारांवर शिवसेनेने गदा आणली आहे, माझं एक म्हणणं आहे. दुसरं की स्टंटबाजीचा आपण जो काही उल्लेख केला, माझं असं सुरुवातीपासून मत राहिलं की शिवसेनाचं जे काही धोरण राहिलं आहे ते सुरुवातीपासून निगेटिव्ह अशा स्वरूपानं राहिलं आहे की कोणाला तरी शत्रू करा आणि त्याला शत्रू केलं की आणि बाकीच्या लोकांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिवसेनेचा इतिहासाचा विषय नाही आहे या ठिकाणी आपल्याला, पण तो शिवसेनेचा इतिहास जर आपण पाहिला तर कोणाला तरी शत्रू करायचा आणि मग त्यातनं राजकारण करायचं, हा इतिहास राहिलेला आहे. मला असं वाटतं की गुलाम अलीचा कार्यक्रम या ठिकाणी व्हायला जायला पाहिजे होतं. त्याचा आणि सतत शिवसेना जे काय म्हणतं की त्या ठिकाणी आपले जे काही सैन्य 4 जवान जे काही शहीद झाले की तो प्रश्न आहेच, परंतु या ठिकाणी शिवसेनेला मात्र 4 जवान शहीद झाले हेच आठवतात. या ठिकाणी रोज शेतकरी आत्महत्या करतात ते आठवत नाही. या ठिकाणी ट्रेनमध्ये जे लोक मरतात ते आठवत नाही. लक्षात घ्या. म्हणून कुठेतरी भावनिक राजकारण करणं जे आहे ना की शेवटी या ठिकाणी जे काही शेतकरी आत्महत्या करतात त्याला जबाबदार या देशातलं सरकार आहे की नाही. आणि या ठिकाणी महाराष्ट्रात आणि केंद्रात दोन्हीकडे शिवसेना सत्तेत आहे. म्हणून लक्षात घ्या की अशा स्वरूपानं भावनिक राजकारण करणं आणि भावनिक राजकारण यासाठी करणं की कल्याण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा स्वरूपानं राजकारण करणं या देशातल्या लोकांच्या अधिकारावर गदा आणणं. ठीक आहे, लोकांच्या अधिकारांवरती गदा आणणारा आहे असं तुम्ही म्हणताय. सुनील कदम, पुन्हा मूळ मुद्दा असा आहे की नेमका हा जो विरोध होत आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? याच्याकडे मगाशी मी जसं म्हणत होतो की भारत आणि पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहेत आणि शेजारी राष्ट्राचे जसे व्यवहार असतात त्या दृष्टीनं आपण बघायला पाहिजे. ते मुसलमान राष्ट्र म्हणून बघता कामा नये, पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट, पाकिस्तान नेमकं काय करते, पाकिस्तानची स्ट्रॅटेजी काय आहे याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. पाकिस्तानची स्ट्रॅटेजी ही आहे की बॉर्डर्सवर अशांतता माजवायची. दुसरी गोष्ट, क्रॉस बॉर्डर टेररिझम वाढवायचं. तिसरी गोष्ट, कुठेतरी आपण
CBM वाढवतोय, म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स वाढवतोय आणि त्या अंतर्गत ते काय करायचं की कल्चरल ऍक्टिव्हिटीज डेव्हलप करायच्या आणि क्रिकेट डिप्लोमसी करायची, कल्चरल डिप्लोमसी आणि हे ई डिप्लोमसी. आता या सगळ्या गोष्टींमधून होतं काय, भारताची अडचण अशी होती की भारताला खरं म्हणजे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे खरं म्हणजे जगापुढे आणायचं आहे. पण हे करत असताना ज्या वेळेला आपण अशा या ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण प्रमोट करतो त्यावेळेला जगासमोर भारताची प्रतिमा ही सॉफ्ट स्टेट म्हणून जाते आणि सॉफ्ट स्टेट झाल्यामुळे भारताची तिथं कोंडी होते आणि पाकिस्तान नेहमीच जगाच्या अरिनामध्ये जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन्स अरिनामध्ये बघतो त्यावेळेला नेहमी स्कोअर करत असतं. आताचीच एक गोष्ट सांगतो की अनेक वेळेला मोदी गेले, मोदींनी म्हणजे जे काही युफोरिया तो तयार झाला ते पाहिला, परंतु तिथं शेवटी परत काय अमेरिका आणि पाकिस्तान यांचं न्यूक्लिअर डील होत आहे. म्हणजे हा जो पाकिस्तानला जे प्रोजेक्ट करायचं आहे भारताबद्दल की आम्ही सॉफ्ट आहोत, आम्ही चांगले त्यांच्याबरोबर रिलेशन ठेवतो, परंतु म्हणजे हे तुमचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं आहे की ही गझल होऊ द्यायची की नाही होऊ द्यायची, गुलाम अलींचे कार्यक्रम होऊ द्यायचे की होऊ त्याच्यामुळे तर ह्या ज्या गझलचा कार्यक्रम आहेत, नाही मला वाटतं भारतानं देशानं एक पॉलिसी ठरवली पाहिजे की या गोष्टी आपण प्रमोट करावे की नाही कराव्या. कारण हे प्रमोट केल्यानंतर भारत एक सॉफ्ट स्टेट म्हणून पुढे येत आहे आणि त्याची सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे. आणि आजचं जे सरकार म्हणजे आधीचे सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार, हे दोन्ही सरकार नेहमी जगामध्ये आपण प्रोजेक्ट करताना आपली प्रतिमा ही नेहमी सॉफ्ट स्टेट म्हणून केलं जात आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम, आता गुलाम अलीचा कार्यक्रम घ्यावा का, गुलाम अली प्रश्नच नाही, गुलाम अली ऐकत आम्ही मोठे झालोय, गुलाम अलींचं मोठेपण इथं सांगण्याची गरज नाही. परंतु मला कुठेतरी असं वाटतं की असे कार्यक्रम आपण घ्यावे की न घ्यावे, इथं कुठेतरी पॉलिसी ठरवली गेली पाहिजे. कारण आपल्याला नेहमी अशा डिप्लोमसीमध्ये, क्रिकेट डिप्लोमसी किंवा या डिप्लोमसीमध्ये सेटबॅक मिळाला. ठीक आहे, आपण एक एक मुद्दा घेऊया आपण त्याबरोबरीनं. केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत. केशव उपाध्ये, पुन्हा हाच मुद्दा आहे. आज सरकार आहे तुमचं भाजप सेना युतीचं आणि एकीकडे तुमचा एक मित्र पक्ष म्हणतोय हा कार्यक्रम होऊ देणार नाही, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की हा कार्यक्रम होऊ द्यायला काही हरकत नव्हती आणि आम्ही पोलीस बंदोबस्त द्यायला तयार आहोत. नेमकं काय चाललंय? पण चालायचा काही प्रश्न नाही. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही कधीच धरसोडीची नव्हती. काल एक भूमिका घ्यायची, आज एक भूमिका बदलायची, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने कधीच घेतली नाही. त्यामुळे आम्ही ज्या विरोधात होतो त्यावेळी सुद्धा आम्ही कधी गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध केला नव्हता. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्या याच्यामध्ये, 4 दिवसापूर्वी ज्यावेळी एका ख्रिश्चन समाजाने मगाशी कौशलजींचा उल्लेखही केला, एका नाटकाला विरोध केला होता, त्यावेळी त्यांची लोक महसूल मंत्र्यांना इतरांना काही जणांना भेटली होती सरकारमध्ये आणि सरकारने सांगितलं की आम्ही संरक्षण देऊ आणि त्या संरक्षणामध्ये, पोलीस संरक्षणामध्ये तो कार्यक्रम झाला. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं त्यावेळी की इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा फार मोठ्या मोठ्याने मारणारे लोक त्यावेळी मात्र एकदम गप्प होती, ना कोणी काही त्याबद्दल बोललं, ना चर्चा झाल्या, काही झाल्या नाहीत या बॅनच्या विरोधामध्ये. पण शो मात्र झाला, नाटक पार पडलं. त्यामुळे उद्याच्याला जर शो अरेंज करायचा की नाही, संयोजकांचा प्रश्न आहे, त्यामध्ये आम्हाला काहीच म्हणणं नाहीये. त्यांना ठेवा वाटला तर आम्ही नक्की त्यांना संरक्षण दिलं असतं, त्यांनी रद्द केला, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बंदीला हे जे वातावरण आहे ना केशव, तुम्ही काय म्हणताय, नरोवा कुंजरोवा चाललेलं आहे हे सगळं जे चाललंय, तुम्ही ठोसपणे काय म्हणू शकत नाही येते की आम्ही हे कार्यक्रम होऊन देऊ आणि शिवसेनेनी सुद्धा असं जाहीर केलं तरी आम्ही पूर्णपणे या आयोजकांच्या बरोबर आहोत. हे वातावरण तयार करावं लागेल की नाही तुम्हाला सत्ताधारी म्हणून? मी तुम्हाला त्यासाठी उदाहरणासहित सांगितलं की आम्ही अशा प्रकारच्या विरोधात 4 दिवस, मी फार जुनं उदाहरण पण दिलं नाही. ते जे उदाहरण तुम्ही दिलंय ते तुम्ही जे उदाहरण दिलंय ना, तुम्ही जे उदाहरण दिलं ना ते उदाहरण गुलाम अलींशी संबंधित, एक लक्षात घ्या, गुलाम अली आणि हा विषय वेगवेगळा आहे. आपण तेच विषय घ्यायला नको करू द्या. नाही, त्यातला आशय मंदार पूर्ण होऊ द्या. माझं त्यातला मुद्दा असा आहे की मी मुद्दामून ते उदाहरण दिलं कारण ते 4 दिवसापूर्वीच होतं. ते आयोजक जे नाटकाचे संयोजक आहेत ते येऊन भेटले सरकारला, त्यांनी संरक्षण मागितलं आणि पूर्ण संरक्षणामध्ये झालं. आता अशा प्रकारचे गाण्याचे कार्यक्रम आयोजित करणं हे काय पॉलिटिकल पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचं तर काम नक्की नाहीये. त्यामुळे ते अशा प्रकारे जे कोणी प्रेमी आहेत तेच ते कार्यक्रम आयोजित करतात. जर त्यांनी ते केलं असतं, मी तुम्हाला एक आठवण उदाहरण म्हणून देतो तुम्हाला, म्हणजे अगदी आता आणखीन अगदी भाजप शिवसेना संदर्भातलंच उदाहरण आपण बोलूया. चला, 1996 तुम्ही त्यावेळी पत्रकार होतात, आपण सगळे त्या विषयात त्यावेळी होतो. 96 मध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं, मुख्यमंत्री शिवसेनेचे होते मनोहर जोशी, त्यावेळी तुम्हाला आठवत असेल छगन भुजबळांच्या घरावरती हल्ला झाला होता. त्यावेळी गृहमंत्रीपद भाजपकडे होतं, गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते.
ते सगळ्यात पहिल्यांदा धावत तिथे गेले होते. त्याच्यानंतर सगळ्या त्या ते जे कार्यकर्त्यांच्यावरती खटले पण दाखल झाले होते. त्यामुळे असं नाही म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्यामुळे जर उद्या आयोजकांनी जर मागितलं असतं संरक्षण तर नक्की ते दिलं गेलं असतं. फक्त पण आम्ही आयोजित का करत नाही कारण ते आमचं कामच नाहीये. बरोबर आहे, पण दुर्दैव आहे ना, हा तुम्ही प्रश्नच तुम्ही नाही तुम्ही निर्माण. राज्यकर्ते आहात, तुम्ही राज्यकर्ते आहात आणि त्याच्यामध्ये आम्हाला या भीतीच्या सावटाखाली सारखं राहावं लागतंय की कोणतरी येईल आणि बंदी घालेल आणि मग आम्ही तुमच्याकडे यायचं आणि तुम्ही म्हणायचं की आम्हाला संरक्षण मागितलं तर आम्ही देऊ. हे वातावरण योग्य नाहीये. हे एवढं तरी तुम्ही मानताय की भीतीच्या सावटाखाली नाही भीतीच्या सावटाखाली राहण्याचा प्रश्नच येत नाही. शेवटी म्हणजे आता सगळं व्यवस्थित सुरू आहे. भीतीच्या सावटात कोणी नाहीये मुंबईमध्ये, व्यवस्थित सगळं सुरू आहे. अहो गुलाम अलींच्यामुळे असं काय गुदरतं आपल्यावरती ते कळायला मार्ग नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला सारखा प्रश्न विचारतोय जो अरविंद भोसले आपल्या सोबत आहेत. मंदारजी एखादा कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम आयोजित करावा का न करावा एखाद्या पार्टीचा प्रश्न असूच शकत नाही. आम्ही कसं आयोजित आम्ही करू म्हणू. शेवटी त्या संयोजकांना जर असं वाटलं तर त्या ख्रिश्चन समाज लोकांनी भेटले. आपण गुलाम अलींच्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय तेवढं बोलूया आता आपण, कारण मग खूप मोठे वेगवेगळे विषय निघतील. त्या विषयांकडे येऊ आपण. सरकारने ठोस नाही एक मिनिट अरविंद भोसलेंना आपण आतापर्यंत ते बोललेले नाहीत, आपण त्यांना प्रश्न विचारले नाही. अरविंद भोसले पुन्हा हाच प्रश्न आहे की शिवसेना जो मुद्दा घेऊन समोर आलेली आहे हा मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटत नाही का अजिबात? मंदारजी माझी आपल्याला प्रथम विनंती आहे, 15 मिनिटांचं आपलं डिबेट झालंय. इथे जवळजवळ 4 विरुद्ध 1 बोला, तुम्हाला जो आहे तो वेळ देऊ आम्ही तुम्हाला. अथवा 5 विरुद्ध 1 असा थोडा विषय होतोय. जर माझा मुद्दा अर्धवट झाल्यानंतर आपण ब्रेक घेणार असाल तर आधी आपण ब्रेक घ्या, नंतर मी वाटलं तुम्ही मला सांगू नका, ते मी करतो. छोटी विनंती तुम्ही जेवढं बोलायचं तेवढं बोला, तुम्हाला पुरेसा वेळ दिला जाईल. आभारी आपला, मला तुम्ही मुद्देसूद वेळ देता बोलण्यासाठी. इथं प्रथम या चर्चेला सुरुवात करताना मी त्या शहीद झालेल्या जवानांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करू इच्छितोय. म्हणजे परवा शहीद झालेले 4 जवान आणि आजच भारताच्या संरक्षण खात्याने जी काही माहिती दिली तर आतापर्यंत 23,500 जवान हे युद्धाच्या व्यतिरिक्त शहीद झालेले आहेत अशी माहिती दिलेली आहे. इतर निष्पाप नागरिक ठार झाले त्यांनी वेगळे. किती सालापासून 1947 पासून किंवा पाकव्याप्त दहशतवाद चालू झाल्यापासून आतापर्यंत युद्धाच्या व्यतिरिक्त 23,500 पेक्षा जास्त जवान शहीद झालेले आहेत अशी आजच्या संरक्षण खात्याने दिलेली माहिती आहे. आणि दिल्लीमध्ये त्यासाठी एक स्फूर्तीस्थळ स्थापन करण्याचा जो विषय आहे त्यावर मी सांगतो आणि त्यामुळे त्या शहीद झालेल्या जवानांना मी आदरांजली अर्पण करून सुरुवात करतो. खेदाची गोष्ट अशी आहे की ज्या गुलाम अलींसाठी काहींचे डोळे आता इथे आसूर झालेत म्हणजे ते ऐकण्यासाठी, तर त्यांना कान आतूर झाले, डोळे त्यांचे असे फार असे ओसंडून वाहत आहेत. तर एकाला असं वाटलं नाही की बाबा त्या परवा शहीद झालेल्या 4 जवानांना आदरांजली अर्पण करून आम्ही या आजच्या डिबेटला सुरुवात करू असं एकाला वाटलं नाही. ही शोभ्रांती आहे. राहता विषय असा की कला संस्कृती जर श्वास असेल तर देशाभिमान ही आमची इज्जत आहे, आबरू आहे. आणि आबरू सोडून कोणी श्वास घेऊ शकेल असं मला वाटत नाही. राहता विषय असा की गुलाम अलींच्या बाबतीत आपण म्हणत असाल तर ते कलाकार आहेत, त्यांच्या त्या कलेबद्दल त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर असला पाहिजे, वाद नाहीये. परंतु ते त्या देशाचं जे प्रतिनिधित्व करतायत तो देश सातत्याने आपल्या या हिंदुस्थानाला नष्ट करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, मनसुबे तो सातत्याने रचत असतो. या गोष्टी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. त्या निमित्ताने का हौसेना हा विषय पुन्हा हिंदुस्थानामध्ये असेल अथवा पाकिस्तानामध्ये असेल पुन्हा चर्चेला गेला. जागतिक स्तरावरती पुन्हा तो चर्चेला गेला की 4 जवान शहीद झाल्यानंतर तिथे गुलाम अली येत होते, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं ठरवलं होतं आणि या देशातल्या जनतेने नागरिकांनी ठरवलं होतं की तो कार्यक्रम आम्ही होऊन देणार नाही आणि त्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. देशाभिमानी असणारी जनता आज उठायला लागलेली आहे. त्यांना काय योग्य काय अयोग्य हे त्यांना कळायला लागलेलं आहे. हे सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला. ज्यावेळेला जावेद मियादाद तुमच्या मातोश्रीवरती ज्यावेळेला आले होते त्यावेळेला हे सगळं घडत नव्हतं? अतिशय चांगला प्रश्न विचारलात आणि तुम्ही जे काही प्रश्न विचाराल ते सर्व प्रश्नाची उत्तर द्यायची तयारी आहे. त्यावेळेला हे सगळं जावेद मियादाद जेव्हा त्यांना मातोश्रीवरती आले होते, दिलीप वेंसरकर त्याचे साक्ष आहेत, वेंसरकरांचा सुद्धा आपण वाटलं शेजारी तोड घेऊ शकता. त्यावेळेला त्यांना मातोश्रीवरती बोलून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पाकिस्तान सातत्याने आम्हाला कशा जखमा देत आहे, आम्ही त्या कशा सहन करतोय आणि त्यामुळे आमचा पाकिस्तानला पर्यायाने त्या क्रिकेटपटूंना आणि इतर सर्व कलाकारांना का विरोध आहे ठणकावून सांगितलं होतं. आणि ते जावेद मियादाने सुद्धा मान्य केलं होतं. नव्हे तर पाकिस्तानच्या वृत्तपत्रांमध्ये जाऊन त्या बातम्या प्रसिद्ध सुरू झाल्या होत्या. हा सुद्धा विषय लक्षात घ्या. माझा मुद्दा लक्षात घ्या. कसं आहे, विषयाची परीक्षा ही सातत्याने आपण किती वेळा घेणार हा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे.
आत्ता सुद्धा मलाशी मला एक थोडंसं आश्चर्य वाटलं बाबतीत मलाशी बोलताना आदरणीय डायटजी माझ्या शेजारी बसलेले आहेत ते सुद्धा म्हणाले, कौशलजी सुद्धा म्हणाले, बहुधा संगीताचा फार हे नसावा, आवड कौशलजी नसावी सुद्धा म्हणाले तुम्हाला. की पाकिस्तानी डायट वेगळे आणि ट्रलाटर वेगळे किंवा पाकिस्तानी डायट वेगळे आणि क्रिकेटपटू वेगळे. मग इथले ते त्यांचं सुद्धा थोडंफार एक कुठेतरी वैचारिक मतभेद झाला की पाकिस्तानी क्रिकेटपटू तुम्ही विरोध करता हा त्यांनी योग्य होऊ सांगितलं शकतो. ना, कारण ते परंतु पाकिस्तान डायट देश करणं म्हणून योग्य येतात, नाही. क्रिकेटपटू येतात ते देश म्हणून येतात असं त्यांचं म्हणणं मंदारजी आहे. माझी विनंती ट्रलाटर म्हणून सरांना अशी आहे की ज्यांना पाकिस्तान प्रेमाच्या आता ज्या उमाळ्या लागले त्यांना अशी माझी विनंती आहे की ट्रलाटर तुम्ही म्हणताना मग ट्रलेचा आविष्कार मागच्या काही दिवसापूर्वी जन्माला आला होता. फॅन्टन नावाचा चित्रपट, त्यामध्ये सुद्धा मुस्लिम ट्रलाटरांनी आम्ही आत्ताचे दुसरे आपले जे वक्ते आहेत ते बोलले की पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र, आम्ही त्या गोष्टी बरं नाहीये, मुस्लिम या हिंदुस्थानात सुद्धा आहेत, परंतु मुस्लिम ट्रलाटरांनीच ट्रलेची निर्मिती केलेला फॅन्टम नावाचा चित्रपट ज्याचा मुद्दा असा होता की अतिरेक्यांचा त्यावरती एक उद्देश होता की अतिरेकी हे तसे जागतिक समस्या होत चाललेले आहेत आणि त्या फॅन्टम नावाच्या चित्रपटाचं बहुतेक चित्रीकरण असं म्हणतात की पाकिस्तानच्या कडे रोड करणार होतं. त्या फॅन्टम नावाच्या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये जेव्हा बंदी घातली, तिकडच्या सरकारने बंदी घातली, तेव्हा पाकिस्तानची तळी उचलणारी या हिंदुस्थानातले ज्यांची बुद्धी आता उतू चाललेली आहे त्यातल्या एकाने निषेध केला नाही. हे सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं राहिलेलं नाही, चित्रपट कारण गुलाम अली हे एक आहेत असं तुमचं म्हणणं आहे? अहो हा कलेचा आविष्कार आहे ना, कलेचा म्हणजे कला सगळ्याच मला कला काय एकच आहेत म्हणायचं असं आहे, तुमचं म्हणणं चित्रपट आहे? ही कला होऊ सगळ्या शकत नाही कला का? सगळ्या कला ह्या एकच आहेत असं तुमचं चित्रपट म्हणणं आहे ही का? कला होऊ शकत नाही नाही, का? संगीत जे आहे हा कलेचा आविष्कार संगीतामध्ये होऊ शकत नाही पाकिस्तानमध्ये का? काय तुम्ही फरक नाही करू शकत का? चित्रपट हा कलेचा संगीत आविष्कार आणि होऊ शकत नाही पाकिस्तानमध्ये का? तुम्ही फरक नाही आणि करू माझी शकत छोटीशी का? आपल्याला विनंती आहे, आपण जो काय मुद्दे प्रश्न विचारताय हा. की जर समजा अशा या डायटांनी या हिंदुस्थानामध्ये आल्यानंतर अतिशय सौंदर्याचं वातावरण निर्माण होईल, शांतता प्रस्थापित होईल असं समजा त्यांना खुळचटांना वाटत असेल तर त्यांनी हाच प्रयत्न जरा पाकिस्तानात करून बघावा. इकडच्या डायटांना अथवा पाकिस्तानमधल्या डायटांना सांगा बाबा हिंदुस्थान पाकिस्तानचे संबंध चालवण्यासाठी पाकिस्तानातल्या एखाद्या कोणत्या शहरामध्ये तुम्ही असा कार्यक्रम आयोजित करून बघा, त्या डायटांना त्या पाकिस्तानामध्ये काय प्रतिसाद मिळतो, वरून फुलं पडतात की बॉम्ब पडतात हे त्यांनी पाकिस्तानात जाऊन पाहावं. अहो जे राष्ट्र स्वतःच्या देशातल्या लहान मुलांच्या शाळेमध्ये घुसून त्यांना बेधुंद अंधाधुंद गोळीबार करून ठार मारतं, जे रात्री स्वप्नात सुद्धा किंवा झोपेत सुद्धा हिंदुस्थानला कसं नेस्तानाबूत करता येईल त्याचा सातत्याने विचार करतं, त्या पाकिस्तान समोर तुम्ही सातत्याने हे जे सर्व विषय चाललेले नाही, हेच पाकिस्तानमध्ये मुळात हेच खेदजनक तुम्ही समजून आहे. घ्या, हे तुम्ही चांगलं सांगितलं कारण हेच हे तुम्ही मुळात समजून- खेदजनक आहे. नाही, हे खेदजनक आहे की नाही ते ठरवू आपण, पण तुम्हाला हे लक्षात येतंय का की पाकिस्तानमध्ये गाणं किती कठीण आहे? पाकिस्तानच्या परिस्थितीमध्ये आज गाणं किंवा संगीत हा. तिथे तिथल्या त्या संस्कृतीमध्ये ते नाही आहे. मग तिथे त्या संस्कृती आता तिथल्या संस्कृतीमध्ये मूळच्या नाही, आताच्या जी तिथले फॅनेटिसिझम आहे, सगळा जो कट्टरतावाद आहे त्याच्यामध्ये त्यांना ते देत नाहीयेत गाऊन तिकडे. हा, मग हे तरी तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी त्यांच्या देशामध्ये ही सुरुवात करावी. जो आशेचा किरण निर्माण होत असेल ना, हिंदुस्थान पाकिस्तान एकत्र येण्याचा आशेचा काहीच किरण, संबंध नाहीये. पाकिस्तान शांततेचा किरण जर समजा निर्माण होत असेल ना तर गुलाम अलीने त्याची सुरुवात आधी पाकिस्तानात सुरू करावी. तुमच्या त्यांना तिथे काय प्रतिसाद तुमच्या मिळतो. दृष्टिकोनातून संगीत आणि हे संगीत काही वैश्विक वगैरे असं काही नसतं असं तुमचं म्हणणं आहे? संगीत हे विश्वामध्ये व्यापून उरलेलं आहे, ते योग्य आहे, ते वंदनीय आहे, त्याबद्दल वाद नाहीये. परंतु गुलाम अलींच्या बाबतीमध्ये आपण म्हणत असाल तर या देशाच्या जखमात सातत्याने भळभळून वाहत असताना इथे देशाच्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे हुंदके ऐकण्यासाठी आमच्या बुद्धिवाद्यांना वेळ नाही, परंतु गुलाम अलींची गझल ऐकण्याचे कान आतुर झालेले आहेत. ही आणखी मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला ज्या विधवा जवानांच्या विधवा त्यांचे हुंदके ऐकायला तुम्हाला वेळ नाहीये, परंतु गुलाम अलींच्या गझलसाठी खूप झालं. कान आतुर झाले. तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही जे बोलताय हे हुंदके वगैरे आम्ही पण ऐकतो. म्हणजे तुम्ही म्हणताय बुद्धिवंत वगैरे, कोणी बुद्धिवंत असायची गरज नाही. साधं गुलाम अलींचं गाणं आहे. या गुलाम अलीच्या गाण्याला जर का आपण गाणं म्हणून बघू शकत नसू आणि त्याला जर का पाकिस्तानच्या रंगाचा झेंड्याचा रंग देत असू तर त्याच्यात काही अर्थ नाहीये. केशव उपाध्याय, पुन्हा हाच प्रश्न आहे तुम्हाला की मूळ मुद्दा की ज्या वेळेला येणाऱ्या काळात आज परिस्थिती अशी आहे की गुलाम अलींचा जर येणाऱ्या काळामध्ये काही कॉन्सर्ट होणार असेल, काही कार्यक्रम होणार असेल तर तो आता दिल्लीत काही लोकांनी सांगितलंय, केजरीवाल म्हटलेत की आम्ही तिकडे भरवतो. तुम्ही इथे अशा प्रकारचा कार्यक्रम होऊन देणार आहात का? जर उद्या कोणी जाहीर केलं तर तुम्ही हा कार्यक्रम होऊ देणार आहात? भारतीय जनता पार्टी काही किंवा सरकार अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करत असा म्हणजे आमचा जरा पार्टी म्हणून तर कधी करत नाही. सरकारने असं कधी केलं असेल तर मला माहिती नाही, पण माझ्या माहिती सरकार सुद्धा असे काही कार्यक्रम आयोजित करत नसतं. कुठल्या संस्थेने समजा उद्या वाटलं त्यांनी आयोजित करायची इच्छा व्यक्त केली, त्यांनी तो आयोजित केला तर कायद्याप्रमाणे जे काही त्याला संरक्षण देणं आवश्यक आहे ते पूर्ण संरक्षण दिलं जाईल. त्याच्यामध्ये काही दुमत बागायचं कारण नाही आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार ती उदाहरणं दिली. आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही धरसोडीची नाही.
काल एक घ्यायचं, आज एक घ्यायचं, सोयीनुसार बदलायचं, हे भाजपाचं धोरण नाही. विरोधात असताना सुद्धा आम्ही अशा प्रकारे कधी भूमिका घेतली नव्हती. शिवसेनेची सत्तेत आहे असताना का अशी घेण्याचा भूमिका? प्रश्नच येत शिवसेनेची नाही. अशी भूमिका आहे असं म्हणायचं का हा जेने ठरवायचा विषय आहे मंदारजी. पण आम्ही आमची भूमिकावरती ठाम आहोत. ते अशी विश्वासार्हता आम्ही आमची विश्वासार्हता टिकवून आहोत. अशा पद्धतीने धरसोड करून विश्वासार्हता टिकत नसते. पण शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो धरसोडीचा पण जर कोणी कुणाला आयोजित करायचा असेल तर तो संयोजकांनी जरूर संरक्षण मागावं. सरकार नक्की त्या पद्धतीने संरक्षण देईल, याबद्दल दुमत बागाचं कारण नाही. अरविंद भोसले, धरसोडीची भूमिका आहे तुमची, असं तुम्हाला वाटत नाही? नाही, त्यांनी असं थेट काही शिवसेनेचा उल्लेख केला नाहीये. परंतु साधारणतः मागील 10 महिन्याच्या आधीच्या म्हणजे 2000 पासून 2014 पर्यंतच्या ज्या काही भाषणांच्या सीडी आहेत काही लोकांच्या, तर त्यांना मी साभार आम्ही पाठवायला सुरुवात केलेली आहे की तुमच्या आधीची भाषणं, तुमची वक्तव्य तुम्ही ऐका. मी तुमची आधीची भूमिका काय होती आणि आत्ताची भूमिका काय होती, त्यामुळे त्यांना मी साभार अशी पाठवायला सुरुवात केलेली आहे. अशा काही मंडळींनी ती भाषणं आपली ऐकावीत. आणि आधी आपला देशाभिमान कसा असा एका टिपेला होता किंवा असा उसळून बाहेर पडत होता, आणि आता ते तलवारी मॅन केल्या की काय सोयीनुसार, हे सुद्धा त्यांनी पाहावं. त्यांना मी त्या सीडी पाठवायला सुरुवात केली. काही नाही, पाठवायला सुरुवात केलेली आहे. वेळ आल्यानंतर आम्ही ते सांगू, किंवा कदाचित 30 मंडळी आपल्याला कालांतराने सांगतील आम्ही असं बोललो होतो तरी. आणि तुम्हाला सीडी झाल्यात का असं काही तुमच्यापर्यंत काही सीडी? मला माहित नाही, पण गुलाम अलीच्या बाबतीमध्ये मी एवढं नक्की सांगतो की आम्ही विरोधात असताना सुद्धा अशा प्रकारची भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे म्हणून मी असं म्हणालो ना की आमच्या पक्षापुरतं बोलायचं तर आम्ही कधीच धरसोड करून विश्वासार्हता गमवत नाही. शेवटी गुलाम अली हा वेगळा विषय, सीमेवरचे वेगळे विषय आहेत. त्यामुळे या दोन्ही विषयाची सरमिसळ मी करू इच्छित नाही. जर कुणाला आयोजकांना असं वाटलं उद्या तर सरकार त्या पद्धत आणि सरकारने विनंती केली, पण पक्षाचं किंवा सरकारचं काम हे आयोजित करणं हे नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट करतो. जतीन देसाई, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की जो मुद्दा अरविंद भोसलेंनी उपस्थित केला की तिथे जर तुम्ही इथले गायक घेऊन गेलात तर तिथे काही ते शक्य नाहीत, हे सगळं आपण अशा पद्धतीने याची तुलना करणं योग्य असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की सुरुवातीला मी फक्त एक मुद्दा उपस्थित करतो की अरविंद भोसलेंनी जे काही देशाभिमानबद्दल म्हटलं, तर अशा स्वरूपात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की शिवसेनेनी की देशाभिमान फक्त शिवसेनेकडे आहे, शिवसेनेने देशाभिमानाचा ठेका घेतला अशा स्वरूपानं मानू नये. या देशातले सगळेजण देशभक्त आहेत, देशप्रेमी आहे, ते त्यातलं एक क्लॅरिफिकेशन म्हणून सांगतो. दुसरं मला असं वाटतं की एकूण पाकिस्तानात जर आपण पाहिलं तर गुलाम अलीच्या याचा काय परिणाम होईल. पाकिस्तानमध्ये भारतीय इंडियन फिल्म्स आपण ज्याला म्हणू एवढ्या लोकप्रिय आहेत, म्हणजे अनेक म्हणजे जवळपास सगळ्या भारतीय फिल्म पाकिस्तानमध्ये रिलीज होत आहेत. आणि बजरंगी भाईजानचा जर उल्लेख केला तर बजरंगी भाईजान रात्री 2:30चा शो असायचा, सकाळी 5चा देखील शो असायचा. अशा स्वरूपानं एवढी पॉप्युलर बजरंगी भाईजान आली. आणि सहसा म्हणजे इंडियन फिल्म्स पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्याच थिएटरमध्ये दाखवली जाते. पाकिस्तानमध्ये अनेक कार्यक्रमात राहत फतेह अली खानपासून अनेक कार्यक्रमात मी स्वतः तिकडे सहभागी झालेलो आहे. रात्र अनेक ठिकाणी म्हणजे कराची असेल, हैदराबाद शहर असेल, इस्लामाबाद या सगळ्या ठिकाणी मैफिलमध्ये रात्र लोक गाणं म्हणतात. म्हणजे पाकिस्तानमध्ये सुफीबद्दल आपण ज्या स्वरूपानं म्हणतो तसं संगीताची देखील एक मोठी परंपरा आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि कुठेतरी दहशतवादी जे आहे, ही जी काही सुफी परंपरा जी आहे ती सुफी परंपरा संपवण्याच्या मागे आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक भारत म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी असणार की जी काही सुफी परंपरा संपवणारे ज्या काही शक्ती आहेत आपल्या कृत्यानं त्यांना मदत होईल असं आपण करणार आहोत की आपण असं करणार आहोत की ज्यामुळे त्या परंपरेला मारणारे जे लोक आहेत ते कमजोर होतील अशाच रूपानं पाडावं. तुम्हाला ते महत्त्वाचं आहे. आणि मुद्दा असा आहे की यापूर्वी देखील अनेक भारतीय गायकांनी पाकिस्तानमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. आणि आजही मी अशाच म्हणजे माझे पाकिस्तानचे जे काही मित्र आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की लता दिदी जर आल्या पाकिस्तानमध्ये तर पाकिस्तानच्या विमानमथकात एअरपोर्ट कराचीला किमान 5 लाख लोक त्यांच्या स्वागताला असतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानमध्ये मला आठवतं की 2007 साली मुशर्रफ जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा मुशर्रफांनी भारतीय सगळ्या ज्या काही TV चॅनल्सवर फिल्म ज्या काही दाखवण्यात येत होते तर सगळ्यांवर बंदी आणली. तर तिकडचे सगळे केबल ऑपरेटर मुशर्रफकडे गेले आणि म्हटलं की अशा स्वरूपाने जर तुम्ही हिंदी फिल्मवर बंदी आणली
तर आमचे सिरियलच आमच्या टी व्हीच कोणी पाहणार नाही आणि शेवटी मुश्रफाला ती बंदी मागे घ्यावी लागलेली अशा स्वरूपाने ही स्थिती आहे. लोकांच्या स्तरावर काय सिनारिओ आहे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की गुलाम अलीला आपण या ठिकाणी मुंबईत कार्यक्रम होऊ दिला नाही, पण गुलाम अली आता डिसेंबर महिन्यात दिल्लीत करणार आहे, बंगालमध्ये देखील करणार आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रतिक्रिया म्हणून की पाकिस्तानमध्ये जर भारतीय जे काही फिल्म्स आहेत त्यांना दाखवायचं बंद केलं तर भारतीय फिल्म इंडस्ट्रीला देखील जे काही त्यातलं नुकसान होणार आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला फक्त एक सरकारच्या संदर्भात, कारण केशव उपाध्याय हे काय म्हणतात की सरकार मदत करायला तयार होती, सरकार संरक्षण द्यायला तयार होती. प्रश्न असा आहे की या ठिकाणी सरकारच्या संरक्षणापेक्षा शिवसेनेची भीती जास्त लोकांना वाटते. हे अत्यंत शोकांतिक आहे. माझं असं म्हणणं आहे की या देशातले जे काही सरकार असेल, मग कुठलंही सरकार असो, ती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचं, ती सरकार महत्त्वाची असते. आणि ज्या काही एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आपण जे काय म्हणतो त्या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी जे आहे त्यांची धाक लोकांमध्ये असता कामा नये. सरकारचं एकूण जे काय सरकार लोकांना असं वाटलं पाहिजे, म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजकांना असं वाटलं नाही की सरकार जे काही संरक्षणाबद्दल जे काही म्हणतंय त्याची खात्री देत त्याची मला खात्री त्यांना वाटत नाही. त्यांच्या सरकारच्या खात्रीपेक्षा शिवसेनेची भीती जास्त वाटते आणि ही शोकांतिक आहे. ही शोकांतिक आहे असं तुम्ही म्हणताय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा बेधडकमध्ये गुलाम अलींच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या बंदीविषयीची जी चर्चा आहे ती आपण सुरू ठेवणार आहोत आणि अर्थातच कौशल इनामदार आपल्यासोबत आहेत, गायक संगीतकार, त्यांना सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ब्रेकनंतर विचारूया. भेटूया ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय गुलाम अली यांच्या कार्यक्रमांवरती, शिवसेनेनं घातलेल्या बंदीच्या विषयी. अर्थात काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. विजयकुमार गायकवाड म्हणतात, मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात नवाज शरीफ चालतात, मग गुलाम अली का नाही. सचिन मिरगे म्हणतात, गुलाम अलींच्या गझल मैफिलीला विरोध ही शिवसेनेची स्टंटबाजी आहे. रतन डोळे म्हणतात, गायकाला गायकीचा मान द्या म्हणजे पाकिस्तानला कळेल भारत देश काय आहे. संदीप पाटील म्हणतात, आपल्याकडे गझल गायक कमी नाहीत, पाकिस्तानमधून आयात करण्याची गरज नाही. विठ्ठल सूर्यवंशी म्हणतात, शिवसेनेची भूमिका ही योग्यच आहे, ज्याच्या पोटात दुखतंय त्यांनी सीमेवर काही दिवस राहायला जावं म्हणजे आपोआप पोटदुखी थांबेल. श्याम ठाणेदार म्हणतात, कलेला कोणताही देश नसतो पण देशापेक्षा कला महत्त्वाची आहे का. एकूण हे बोलके असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. कौशल इनामदार, पुन्हा कला म्हणून संगीत, म्हणजे कला म्हणजे सर्व कलेचे प्रकार, मी आता या कार्यक्रमात बोलत नाही, संगीत आपण आता संगीताच्या वरती बोलतोय. संगीताला अशा प्रकारे सुफी संगीत असेल, गझलांसारखा गीत प्रकार असेल, हे सगळं आपण अशा सीमांमध्ये आणि त्याला कुठले तरी राजकीय रंग, कुठले तरी सीमा, देशांचे रंग, देशांच्या झेंड्यांचे रंग हे लावण्याची ही वेळ आहे का. मला वाटतं याच्यात भावनिक होता कामा नये. म्हणजे बरेचदा आता असं लोक म्हणतात की गुलाम अली हे शांतीदूत आहेत आणि कला हे शांत. मला वाटतं हे दोन्हीकडचं फार अति भावनिक होणं हे देशासाठी म्हणून हे आपल्याला मारकच ठरतं. म्हणजे आता शिवसेना जे काय करतेय तेही मला वाटतं मारकच आहे. आणि तिथे ममता बॅनर्जी म्हणते आता म्हणून आम्ही गुलाम अलींचा कार्यक्रम ठेवू. अहो पण तुमच्या राज्यात तस्लीमा नसरीनला एंट्री नाही, सेटनिक वर्सेस बँड आहे. बाकीचे इंटेलेक्च्युअल म्हणतात की हे शिवसेना करते ते चूक आहे, पण ॲग्नेस ऑफ गॉड विरुद्ध कोणी बोलत नाहीये. तर हे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे की हे कला ही याच्या पलीकडे, बॉर्डरच्या पलीकडे. दरवेळी असं नसतं. म्हणजे आता ह्यांनी फॅन्टमचा उल्लेख केला. आता फॅन्टमवर बंदी असणं हे पाकिस्तानकडनं हे नैसर्गिकच आहे, कारण त्यांच्या विरोधातच, म्हणजे देशाच्या विरोधात ती कॉमेंट आहे. त्यामुळे पण गुलाम अलीची हंगाम आहे किंवा बर्फा, एक मिनिट मी फक्त बोलून देतो, ही काही देशाच्या विरुद्ध कॉमेंट नाहीये ना. त्यामुळे ती दोन्हीकडनं याला माणूस म्हणून गुलाम अली कसा आहे ह्याची समजा एक परीक्षा घ्यायची असेल तर ती वेगळ्या पातळीवर, आणि माणूस म्हणून गुलाम अलींना बोलून दिलं किंवा त्यांना ती संधी दिली ती शिवसेनेमुळेच मिळाली असं झालं. आज माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही पॉलिसी ठरवा. आज याच्यात नुकसान कोणाचं झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं झालं.
जगजित सिंगच्या मेमरीमध्ये, स्मृतीमध्ये हा कार्यक्रम होता, त्यांच्या स्मृतीला उगाच धक्का बसला. तिसरी गोष्ट, त्या चॅरिटी म्हणजे त्या कार्यक्रमाला जे येणारे पैसे होते ते कुठल्या तरी चॅरिटीला जाणार होते असं अनाऊन्स केलं होतं. त्या चॅरिटीचं नुकसान झालं. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना हे नुकसान सगळं आपल्यालाच झालं ना. बरं, याच्यात त्या जे शहीद गेले त्यांच्या खरोखर त्यांचा याच्याशी काही संबंध होता का, तर मला नाही वाटत. मला वाटतं की पाकिस्तान विरुद्ध अत्यंत कडक धोरण हे मिलिटरीच्या लेवलवर आणि परराष्ट्र धोरणाच्या लेवलवर घेतलं पाहिजे. याच्यातनं काय झालं तर शहरात एक अनिश्चितता उगाच निर्माण झाली आणि ती कोणाला झाली, ते आमच्यासारख्या नागरिकांना झाली. हे धोरण समजा परराष्ट्र धोरणाच्या लेवलवरच ठरवलं की नाही आम्ही एंटरटेन करणार कुठलाही पाकिस्तानमधला एकही माणूस, मग तो कलाकार असो किंवा खेळाडू असो किंवा तो व्यापारी असो, आम्ही बंदी घालतो, पूर्ण एम्बार्गो. हे परराष्ट्र धोरणाच्या लेवलवर राहिलं तर आम्हाला कळतं तरी की बाबा हे आहे. पण आता 2 दिवस समजा संरक्षणात कार्यक्रम झाला असा गुलाम अलींचा आणि शिवसेनेने तिकडे जाऊन निदर्शनं केली असती. बरं, शिवसेनेची स्टाईल असं सगळेच त्यांचे प्रवक्ते म्हणत असतात, तर ती स्टाईल काय आहे हे त्यांनी जरा सांगावं. कारण समजा त्या स्टाईलमध्ये हिंसा झाली, त्या स्टाईलमध्ये नागरिकांना अडचण झाली, त्या याच्यात कुठली ॲम्ब्युलन्स वेळेवर पोचली नाही हॉस्पिटलमध्ये, तर कोणाला तोटा होणार त्याचा. मग ही निदर्शनं बॉर्डरवर जाऊन करावीत ना, नक्कीच करावीत. माझं म्हणणं हेच आहे की एक पॉलिसी ठरवून घ्यावी. आणि गुलाम अली काही शांतीदूत आहेत किंवा त्यांना बरं, आता मी अत्यंत एक धाडसी पण अत्यंत एक खरं विधान करतो, हे कदाचित कुणाला पटणार नाही, पण तरीही एक कलाकाराच्या प्रामाणिकतेने मी हे विधान करतोय. गुलाम अलींचा 25 वर्षापूर्वी जो आवाज राहिला होता तो आता राहिला नाही. त्यांना आवाजाचा प्रचंड त्रास होतो, अत्यंत खराब झालेला आहे. मी 3 मैफिली आहे, मी गुलाम अलींचा अत्यंत निस्सीम चाहता आहे, पण त्यांचा आवाज अत्यंत खराब झालेला आहे. ह्या वेळामध्ये त्यांच्या देशामध्ये फार काही चांगलं त्यांचं होत नाही. कारण एक 5-7 वर्षापूर्वी जेव्हा PTV दिसायचं आपल्याकडे, तेव्हा गुलाम अलींची एक मुलाखत झाली होती, एका तरुण मुलीने ती घेतली होती आणि त्या मुलाखतीच्या शेवटी तिने विचारलं, मग तुम्ही ही जी गाणी करता त्याचं संगीत कोण देता. म्हणजे त्या मुलीला हेही माहिती नव्हतं की गुलाम अली स्वतः कंपोजर आहेत. इतकी सगळी बिकट अवस्था असताना आता गुलाम अली हे तसं सॉफ्ट टार्गेट आहे ना त्या सैनिकांच्या तुलनेने. मला असं वाटतं की याच्यामुळे सगळी हे उतरते. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे म्हणाले, एकच मिनिट मी बोलतो, भोसले साहेब असं म्हणाले की कलाकार असून तुम्ही असं बोलता. माझं म्हणणं असं आहे की मला समजा गुलाम अली आवडत असेल, याचा अर्थ मी पाकिस्तान प्रेमी आहे असं अजिबात होत नाही. बरोबर आहे, अजिबात नाही. आणि हे तर त्यामुळे तुम्ही माझ्या राष्ट्रवादाची किंवा तुम्ही माझ्या पेट्रिओटिझमची परीक्षा घेऊ नका. बरोबर, हे असं म्हणून की तुम्हाला गुलाम अली आवडतो म्हणजे तुम्ही आता, असं अजिबात नाहीये. म्हणजे मला समजा इथे कंपल्सरी समजा हे असेल आर्मीमध्ये जाणं, तर मी जाईन आणि 2 बॉम्ब पण टाकीन पाकिस्तानावर. पण म्हणजे गुलाम अलीला विरोध करून आपण काहीतरी फार मोठी फुशारकी गाजवतोय असं मला वाटत नाही. याच्यातनं इथेच अनिश्चितता होते, ती अनिश्चितता आम्हाला नकोय. नक्की भारताचा नागरिक म्हणून मला ती नकोय. नक्की, अर्थात. आणि एक स्वतंत्र नागरिक म्हणून कुणालाही ती हवी असेल असा तो मुद्दा नाहीये. अर्थात दुसरी गोष्ट म्हणजे जसं गुलाम अलीची कॉन्सर्ट उत्तम होऊन पाकिस्तान जिंकलं असं होणार नाहीये, तसंच कला म्हणजे ही पाकिस्तानची रिप्रेझेंटेटिव्ह आहे किंवा असंही नाही, असं मला वाटत नाही. पण याच्याकडे भावनिक दृष्टीने बघूच नाही कोणी. केशव, जी अनिश्चितता आहे त्या अनिश्चिततेला पूर्णपणे धोरणं, सरकारी धोरणं, आंतरराष्ट्रीय धोरणं ही कारणीभूत आहेत. केंद्रामध्ये तुम्ही सत्तेवरती आहात, अशा वेळेला हे ज्या वेळेला आता घडतंय, आज गुलाम अलींसारखा इतका महत्वाचा एक कलाकार आपल्याकडे येऊ इच्छितोय आणि त्याला आपण परवानगी देत नाही तिथे कार्यक्रम करायला, अशा वेळेला
अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की धोरण निश्चिती होण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी भाजप विचार करू शकेल येणाऱ्या काळामध्ये, आणि खास करून पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भामध्ये, मग ते ॲक्टर्स असतील, ते कदाचित गायक असतील, आणि त्याच्या पलीकडे जाऊन अगदी उद्या उठून पाकिस्तानी जे खेळ असतील त्या संदर्भामध्ये एक काहीतरी ब्लॅक अँड व्हाईट, एक काहीतरी काळा गोरा असा एक निर्णय, ठोस असा निर्णय केंद्र सरकार घेईल असं तुम्हाला वाटतं या संदर्भामध्ये? नाही, मुळामध्ये या विषयामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाहीये किंवा काही धोरण स्पष्ट नाहीये असं म्हणण्याचं कारण नाही. जर असं धोरण असतं तर मग गुलाम अलींना व्हिसा पण मिळाला नसता म्हणजे ह्याच्यामध्ये. त्यामुळे गुलाम अलींना काही किंवा पाकिस्तानी कलावंतांना काही बंदी घातली आहे, आणि मग त्यातनं मग आता नवीन धोरण, मग काल एक वेगळं धोरण, आज एक वेगळं धोरण, अशी यामध्ये कोणतीच भूमिका तुमच्या नाही. मित्रांबरोबर बसून गुलाम ठरवा ना अली तुम्ही. सारख्या- तुमच्या मित्रांना नाही पटत आहे, तुम्हाला पटतंय. ही जी सगळी अनिश्चितता आहे ना, तीच त्रास देते आम्हाला. तुमच्या मित्रांबरोबर बसा सरकार आणि ठरवा. पातळीवरती एक नाही असं आहे की आम्ही नक्की आमच्या मित्रावर बसू, तो काही मुद्दा नाहीये, पण मुळामध्ये सरकार पातळीवरती या विषयामध्ये केंद्राच्या ना राज्याच्या कुठल्याही प्रकारची अनिश्चितता नाही. धोरण स्वच्छ आणि स्पष्ट आहे. गेले अनेक वर्ष गुलाम अलींचा कार्यक्रम इथं होत आहेत, त्यामुळे प्रश्न असा काही नाहीये की हा याच वर्षी रद्द झाला किंवा याच वर्षी गेल्या अनेक वर्ष काश्मीरचा प्रश्न आहे, तो काही आता गेल्या वर्षी सुरू झालेला नाहीये. त्यामुळे या पद्धतीचं म्हणजे भाजपची भूमिका ही स्वच्छ पूर्वी सुद्धा तीच होती आणि ती आजही आहे. सरकारची भूमिका आहे, कुठल्याही प्रकारची अनिश्चितता नाही. जर म्हणून मी तुम्हाला 96चं उदाहरण दिलं, मी तुम्हाला आता 4 दिवसापूर्वीचं पण उदाहरण दिलं, मी दोन्ही उदाहरणं दिली. जर कायद्याप्रमाणे असेल, उद्या संयोजकांनी जर केलं, आता संयोजकांना तो कार्यक्रम उद्या अजून ममता बॅनर्जीचं काम आहे ते. नाही, ममता बॅनर्जी राजकारण तुम्ही करा. केशव संयोजक येतील उद्या. मुंबईमध्ये सुद्धा 10 संयोजक येणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या, कारण आता याच्या अवतीभोवती राजकारण झालंय. हाच दुर्दैवाचा भाग आहे की ते हे राजकारण करून देण्यासाठीची जी सगळी पोषक परिस्थिती आहे ना, ती निर्माण होते, आणि ती निर्माण होऊ नये यासाठी केंद्रांनी आणि इतर सरकारांनी सुद्धा काम केलं पाहिजे. असं वाटत नाहीये, हा आपला दुर्दैवाचा भाग आहे. नाही, मी तुम्हाला तेच सांगतो की सरकारच्या पातळीवरती यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज नाही. गुलाम अली सगळ्या कलाकाराला अशा प्रकारच्या राजकारणाचा बळी होता कामा नये. ही भावना जी तुमची मंदार आहे, त्या भावनेशी मी सुद्धा सहमत आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्या प्रकारचं उद्याच्याला माझं तेच म्हणणं आहे, उद्याच्या एखाद्या संयोजकांनी ठेवला असता कार्यक्रम आणि केली असती विनंती, सरकारने दिली असती सिक्युरिटी आणि नीट कार्यक्रम झाला असता. शिवसेने निदर्शन काय त्यांची भूमिका असेल ती त्यांनी घेतली असती, पण त्याच्याही पलीकडे कार्यक्रम झाला असता. म्हणजे कार्यक्रम झाला असता असं नसतं झालं. पण त्याचबरोबर मगाशी जे कौशलजींनी भूमिका मांडली त्याच्या आपण मी मगाच्या टप्प्यात मांडलं की आपण ठराविक पद्धतीची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका का घेतो. अंजल्स ऑफ गॉड बद्दल आपण त्या मगाशी ते कृष्ण समय नाटकाच्या आपण नाही चर्चा केली. ठीक आहे, त्याच्यावर पण चर्चा करू, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू आपण. पण चर्चा नाही करत आपण. नाही, त्या चर्चेची व्याप्ती काय ती पण बघावी लागेल. चर्चा आपण ती सुद्धा करूया. त्या चर्चेची व्याप्ती त्या वेळेला आपण करू. विरोधाचा विषय येतो, मुद्दा असा आहे की हा मुद्दा म्हणजे एखादा बँड कमी आणि दुसऱ्याचा बँड कमी जास्त तीव्रतेचा, हे महत्त्वाचं हा मुद्दा टाळण्यासाठी तुम्ही आणखी दुसरा मुद्दा आणू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू, ॲग्नेस ऑफ गॉड वरती सुद्धा चर्चा करू आपण त्याच्यावरती. पण मूळ मुद्दा गुलाम अलीचा म्हणून कमी होत नाही. मूळ जी भूमिका आहे, शिवसेनेने घेतलेली जी भूमिका आहे, म्हटलेलंच नाही, आम्ही म्हटलेलं नाही. आमचं म्हणणं त्यातलं स्वच्छ स्पष्ट आहे. जर म्हणजे संयोजकांनी जर तो कार्यक्रम ठेवला असता तर त्याचा संरक्षणात नीट कार्यक्रम झाला असता, कुठल्याही प्रकारचा टेन्शन तणाव नसता. तो काही मुद्दा इथे येत नाही. सुनील कदम अगदी थोडक्यात पुन्हा जो मुद्दा आहे यामध्ये तुम्ही जे म्हटलं की खरं तर काहीतरी एक ठोस निर्णय धोरण असलं पाहिजे सरकार केंद्र सरकारचं, ते दिसत नाहीये. ते म्हणतात आता, त्यांचे प्रतिनिधी आता म्हणतात की असं आमचं धोरण आहे आणि असं काही कुणावरती आम्ही बंदी घातलेली नाहीये. आणि तरी सुद्धा त्यांचेच मित्र पक्ष जे आहेत त्यांच्याच सरकारामध्ये सामील झालेले ते बंदी घालतात, आणि त्याच्यामुळे होणारा जो काही कल्लोळ आहे, जो गोंधळ आहे, तो आणखीन पुढे वाढताना दिसतोय. याचे पडसाद आता देशभर उमटतील. काही ठिकाणी आणखीन 2 राज्य समोर येतील, काही नेते समोर येतील, आणि उद्या मुंबईत सुद्धा काही नेते उद्या जाहीर करतील की आम्ही ह्या गोष्टी करतो. हे सामान्य माणसांनी का भोगायचं? मला तेच म्हणायचं की सरकारचं काहीतरी ठोस भूमिका पाहिजे. बोला. सरकारची काहीतरी ठोस भूमिका पाहिजे, आणि याच्यावर एक आपली पॉलिसी ठरवली पाहिजे. ठोस भूमिका आहे ना, बद्दलची पॉलिसी आपली कोणत्याही सरकारनं निश्चित केलेली नाही. बघा, दहशतवादी कारवाई झाली की आपण सगळं सस्पेंड करतो आणि नंतर परत 2-4 वर्षाने परत सुरू करतो.
आणि मग परत ह्या ज्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज प्रमोट करतो. आता मगाशी कौशल इनामदारांनी मांडलं, एक त्यांनी बॅलन्स शीटच मांडली, नफा आणि तोटा. अरे कसला नफा आणि कसला हास्यास्पद बॅलन्स शीट आहे ती. खरं तर त्याच्यामधनं आपण एक सॉफ्ट स्टेट म्हणून प्रमोट होतोय, ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या मैफलीतनं, जतीन देसाईंच्या मैफलीतनं, कौशल इनामदारांच्या मैफलीतनं मला सांगा, दहशतवाद कमी होण्यासाठी ह्या कलाकारांनी काय काम केलंय का? यांचं कर्तव्य नाही. कलाकारांचं काम आहे का? त्या अर्थाने दहशतवादासारखा विषय राज्यकर्त्यांना विषय कलाकार काय कमी करणार आहेत? तिथे पाकिस्तानामध्ये पण कलाकार आहेत. नाही, त्यांनाही दहशतवादाला सामोरं जावं लागतं. अभिदा परवीन सारखी कलाकार सुद्धा सामोरं जावं लागतंय. त्यांच्या अवतीभोवती शस्त्रास्त्र घेऊन माणसांना उभं राहावं लागतं. कदम साहेब, त्यांनी हा प्रश्न कार्यक्रम सादर करून पैसे कमवणं, कदम साहेब, काय पैसे कमवायचा सगळ्यांना अधिकार नाहीये का? कदम साहेब, पैसे कमवायचा सगळ्यांना अधिकार नाहीये का? कदम साहेब, तुम्ही एक मिनिट, तुम्ही पर्सनल का बोला. तुम्ही पर्सनल का होताय? नाही, पर्सनल नाही. तुम्ही जी एक मिनिट तुम्हाला ते तुमचं मत आहे, ओके, पण तुम्ही पर्सनल का होताय की आम्ही काहीतरी या दहशतवादाबद्दल आम्ही काहीतरी केलं पाहिजे? काय केलं पाहिजे तुमचं म्हणणं? लक्षात घ्या, पाकिस्तान जे काही करतंय भारताच्या विरोधात, त्याच्यामध्ये अवेअरनेस तुमचा कमी आहे असं दिसतं. तुम्हाला वाटत नाही काय ठोस भूमिका पाहिजे? जोपर्यंत दहशतवादी चालू आहेत तोपर्यंत सगळे संबंध, मग ते कल्चरल असतील, क्रिकेट काय म्हटलं हे तुमच्या लक्षात झालं नाही मुळात. झाले पाहिजे. मला कदम साहेब, राष्ट्र म्हणून एक राष्ट्र म्हणून तुम्ही त्याच्याकडे पहा. एकच मिनिट. आणि जे भारताचा एक अनफिनिश्ड अजेंडा, आज अनफिनिश्ड अजेंडा राबवतोय असं तुम्ही पाकिस्तानकडे पहा. आणि मग तुम्ही त्यांच्या जोपर्यंत दहशतवादी कारवाया चालू आहेत तोपर्यंत असल्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. हा बोला. माझं म्हणणं हेच आहे की कदम यांनी माझं म्हणणं नीट ऐकूनच घेतलं नाहीये असं दिसतंय. मी काय म्हटलं की तुम्ही शांतपणे बसलो होतो मी ऐकत. नाही, ऐकून घ्या, ऐकत बसला होता, ऐकून घ्या, आता ऐकून घ्या. ऐकणं आणि ते लक्षात घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी काय म्हणत येत नाही की काय असं म्हणायचं नाही. तुमच्या माझं म्हणणं लक्षात आलेलं नाही असं वाटतंय. ते शांत होते, तुम्ही पण शांत राहा 2 मिनिटं आणि त्यांचं ऐकूया आपण. तुम्ही एकदम पर्सनली घेतलं की कलाकारांनी काहीतरी दहशतवादाबद्दल भूमिका. माझं म्हणणं काय होतं की तुम्ही पॉलिसी ठरवा. एकदा समजा परराष्ट्र धोरणांनी पॉलिसी ठरवा. ठीक आहे, तुम्ही दोघे एका मुद्द्यावरती हे पण म्हणतात पॉलिसी ठरवा, तुम्ही पण म्हणताय पॉलिसी ठरवा. तुम्ही पॉलिसी आहे असं केशव उपाध्ये म्हणतायत. त्या पॉलिसीचं काही अंमलबजावणी पाहिजे. केशव उपाध्ये जोपर्यंत दहशतवाद आहे तोपर्यंत अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम प्रमोट करता कामा नये, अशा प्रकारची पॉलिसी पाहिजे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून प्रोजेक्ट करता आलं पाहिजे आणि त्यासाठी असं सॉफ्ट वागणं हे बंद झालं पाहिजे. ठीक आहे, सॉफ्ट वागणं बंद झालं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. नाही, गुलाम अलींचा कार्यक्रम इथे घेतला म्हणजे आपण सॉफ्ट झालो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ते त्यांच्या पुरता आपण नोंद करूया. कोणताही कल्चरल प्रोग्राम त्या म्हणण्याची आपण नोंद करूया. अरविंद भोसले, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की मुळात तुम्ही हे जे सगळं मांडलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये पण तुम्ही अशीच भूमिका जर का असेल, उद्या जर का गुलाम अलीचा कार्यक्रम एखाद्या कोणीतरी संस्थेने वगैरे आयोजित केला तर तुमची हीच भूमिका राहणार आहे? शिवसेनेची मागच्या काही वर्षापासूनची ही सातत्याने भूमिका आहे. जोपर्यंत पाकिस्तान सुधारत नाही तोपर्यंत पाकिस्तानला जी भाषा टळते त्या भाषेत उत्तर द्या आणि त्यांच्या टलाटारांना सुद्धा त्याच पद्धती ट्रीटमेंट द्या. त्यांनी त्यांच्या देशात जावं, तिथे त्यांची भूमिका समजावून सांगावी. दुसरा मुद्दा असा की आत्ता विषय डिसेंबरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री बोलवत आहेत. तर मला अशी माहिती मिळालेली आहे, काही वृत्तवाहिनी चालू, आपल्या इथं हिंदी वृत्तवाहिनीवर विषय चालू आहे की शहीद झालेले जे जवान आहेत त्यांचे कुटुंबीय आता अरविंद केजरीवाल जाऊन भेटणार आहेत. गुलाम अली तिथे आल्यानंतर दहशतवादाचा निषेध करणार का किंवा त्या कुटुंबियांसाठी सहानुभूती व्यक्त करणार का? ज्या अतिरेक्यांच्या आणि ज्या पाकिस्तानी लष्कराच्या बेधुंद गोळीबारामुळे किंवा सीज फायरच्या उल्लंघनामुळे जे जवान शहीद झाले त्याचा ते निषेध करणार का? आणि ज्या विधवा आहेत जवानांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या निधीसाठी मला विषय द्या ना. हा माझा अजेंडा नाही. आपण रोज जाऊन वाहणार आहोत का तिकडे जाऊन? व्हायलाच पाहिजे. आपण उपवास करणार आहोत किंवा दुसरा विषय असा, आता मराठी प्रवक्त्यांनी सांगितलं, जे चाललंय त्यांना शहीदांचा प्रवक्त्यांनी मराठी सांगितलं की काश्मीरचा प्रश्न आजचा आहे आणि आधीपासूनचा आहे.
होय आमची ही भाबडी अपेक्षा आहे, आधीपासूनचा प्रश्न नाही, आहे. तुम्ही तुमच्या आताच्या agenda- सरकारमध्ये तो सुटेल ही आमची भाबडी अपेक्षा आहे आणि त्या भाबड्या अपेक्षेवरती हे नवीन सरकार आलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या. आजही आमच्या लता दीदींना, भारतरत्न असणाऱ्या राम सम्राटीला पाकिस्ताना विरोध आहे, अमिताभ बच्चन विरोध आहे. माझ्याशी तर जतीन देसाई हे आदरणीय आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे. पण त्यांनी तर आणखीन दिशाभूल केली. पाकिस्तानामध्ये हिंदुस्थान पाकिस्तान एकतेसाठी कोणतेही डायनाचे कार्यक्रम होत नाहीत. कृपया पण ती सुधारणा करा. त्यांचे त्या होत असतील पण हिंदुस्थान पाकिस्तान एकत्र यावं म्हणून पाकिस्तानात नाही, कुठे कार्यक्रम होत नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्या. नाही मराठी मी जे आवाहन केलं की पाकिस्तानात असं आवाहन करून बघा ना काय परिणाम होत आहेत. ठरवू शकत नाही. नाही मला काय म्हणायचं हे एकतर्फी प्रेम का, हे एकतर्फी प्रेम का, कशासाठी तुम्ही लागताय. आणि त्यामुळे शिवसेनेची भूमिका आहे त्याला लाखो करोडो लोकांचा प्रतिसाद आहे. शर्मुटाचा कार्यक्रम झाला असता का किंवा उधळला असता का, शिवसेने भूमिका मांडली, लोकांनी तो उधळायचं ठरवलं होतं आणि ते पाहिलं असतं काय होत काय घोडा मैदान त्याला समजा तुम्ही दहशतीने करू शकाल का, जे होते पाकिस्तानात तेच इथे होऊ मला मंदारची माझी विनंती आहे, तसा विषय नाहीये. जर अशा पद्धतीने दहशत करणार असेल तर हेच होणार आहे. लोकांनी ठरवलं असतं कार्यक्रम करायसाठी उधळण लावायचा का वेगळ्या पद्धती आणखी नाही निदर्शन करायची हे लोकांनी ठरवलं असतं. लादू शकत नाही, तुम्ही लादू शकत नाही. लोकांनी ठरवलं असतं ना. तुम्ही म्हणजे लोक नाही आहात, आम्ही म्हणजे लोक नाही आहात. आम्ही लोकांमध्ये नाही येतात, तुम्ही लोकांमध्ये आहात पण तुम्ही म्हणजे बहुमत नाही आहात. या देशाने आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी लोकशाही आहे. आम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्ही म्हणजे बहुमत नाही येतो, तुम्ही हे लक्षात घ्या ना. तुमच्याकडे नाही तर बहुमत असतं, तुम्ही म्हणजे बहुमत नाही आहात. मग ते कार्यक्रम का होऊ शकले नाहीत तर बहुमतामध्ये लोकांचा विरोध आहे त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही असं त्या संस्थेला वाटलं आणि त्यांनी कार्यक्रम रद्द केला. अगदी थोडक्यात जतीन लले तुम्हाला, जतीन देसाई तुम्हाला हा प्रश्न आहे की मूळ मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जर का पुन्हा एखादे आयोजक आले आणि जर अशा वेळेला पुन्हा गुलाम अलींची किंवा आणखीन दुसऱ्या पाकिस्तानी संगीत कलाकाराची जर का एखादी रजनी इकडे ठेवायची झाली तर तुमची त्यावेळेला भूमिका काय असणार आहे. आणि शिवसेनेच्या विरोधाच्या नंतर सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही काही मदत करणार आहात का आणि केशव उपाध्याय त्याला अनुमोदन देतील का त्यावेळेला तुमच्यासोबत? नाही, मला फक्त दोन या ठिकाणी मुद्दे मांडायचे. एकतर अशा स्वरूपानं जे काही गुलाम अलीच्या निमित्तानं जे काही एकूण वातावरण निर्माण झालं तर जे कोणी अशा स्वरूपाचा यापुढे कार्यक्रम आयोजित करणार असतील त्यांना मला वाटतं की सरकारकडे परवानगी घेण्याची आवश्यकता लागणार नाही, तर त्यांना आधी मातोश्रीमध्ये जावं लागेल. मातोश्रीमध्ये जाऊन मातोश्रीची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही या ठिकाणी गुलाम अलीला बोलू की नाही. मला वाटतं अशा स्वरूपानं कुठलीही एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी जी आहे हे मान्य करताना आहे हे मुळातच लोकशाहीच्या सिद्धांताच्या विरोधी आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरं मला या ठिकाणी मांडायचं आहे की एकूण म्हणजे ज्या स्वरूपानं कदम किंवा मांडत होते की काही धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. धोरण ठरवण्याची आवश्यकता नाही, या देशातलं धोरण आहे आणि या देशातलं जे काही परराष्ट्र धोरण आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना किंवा काँग्रेसचं धोरण नाही, हे या देशातलं धोरण आहे आणि हा देश जो आहे तो या सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा मोठा आहे आणि ते धोरण अत्यंत स्पष्ट अशा स्वरूपाचं आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी चालतात. आणि सॉफ्ट स्टेट हा नॉन स्टॉप स्टेट अशा स्वरूपाने जी काही चर्चा आहे वेगळ्या स्वरूपानं करता येईल. म्हणजे सॉफ्ट स्टेट कोणाला म्हणतात, लिबरलिझम कोणाला म्हणतात यावर अर्थात वेळ संपलेली आहे. माफ करा सगळ्यांनी, वेळ संपलेली आहे. जरी सुनील कदम तुम्ही हात हलवत असला, तुम्हाला काही बोलायचं असलं तरी वेळ संपलेली आहे. मूळ मुद्दा पुन्हा हाच आहे की अशा प्रकारे एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमावरती एखादा पक्ष ठरवून जर का उद्या बंदी घालायला लागली तर परिस्थिती आणखीन बिघडेल, आणखीन चिघळत जाईल. हे मात्र सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आमचा ही स्पष्ट भूमिका आहे की गुलाम अली यांचा कार्यक्रम अशा प्रकारे त्याच्यावरती बंदी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि या सगळ्या वादावरती गुलाम अलींचीच एक आपण गझल आता किमान इथे कार्यक्रम तरी संपताना ऐकूयात. कैसी चली है अब ये हवा तेरे शहर में. कैसी चली है अब के हवा तेरे शहर में, कैसी चली है अब के हवा तेरे शहर में, बंदे भी हो गए हैं खुदा तेरे शहर में, कैसी चली है अब के हवा तेरे शहर में.
जाने क्या हुआ कि परेशान हो गए, एक लहजा रुक गई थी सबा तेरे शहर में, एक लहजा रुक गई थी सबा तेरे शहर में, बंदे भी हो गए हैं खुदा तेरे